नमस्कार मित्रांनो, मी जयवंत सुतार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शंभू सुविधा केंद्र आचरा. तर मित्रांनो, विविध शासकीय कामकाजाबद्दलची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे. तर मित्रांनो, आपण पाहूयात रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे या बाबतीत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मेरा रेशन या नावाचं एक ॲप्लिकेशन महाराष्ट्र सरकारनं लॉन्च केलेलं आहे. तर मेरा रेशन हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करू शकता. 2.0 अशा प्रकारचं ते व्हर्जन आहे आणि हेच ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करायचं आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपले ऑनलाईन रेशन कार्ड डाउनलोड करू शकतो. त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये जर काही सदस्य वाढले असतील तर ते सदस्य या रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने वाढवू शकतो. त्याचबरोबर जर काही सदस्य कमी झाले असतील तर ते आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डिलीट करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या दुकानदारांनी प्रत्येक महिन्याला जे काही धान्य दिलेलं आहे ते आपण चेक करू शकतो. आपल्याला किती धान्य दिलेलं आहे ते आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चेक करू शकतो. आपले रेशन कार्ड जर सरेंडर करायचे असेल तर ते देखील या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करता येणार आहे. तर रेशन कार्ड ट्रान्सफरचा देखील पर्याय आपल्याला या ॲप्लिकेशनमध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्याची प्रक्रिया, या रेशन कार्डची कामं ऑनलाईन करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनानं आपल्याला पुरवलेली आहे. त्याबद्दल शासनाचं देखील खूप खूप आभार मानावं असं वाटतं. कारण या कामकाजासाठी ग्रामस्थांना, लोकांना बऱ्याच वेळेला शासकीय कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या. तर मित्रांनो, आत्ता आपण पाहूयात रेशन कार्ड कशा पद्धतीनं ऑनलाईन डाउनलोड करता येतं. नमस्कार मित्रांनो, तर आपण चाललो आहे प्ले स्टोअरवरती. प्ले स्टोअर ओपन झालेलं आहे पहा. आपण या ठिकाणी सर्च करूयात मेरा रेशन. मेरा रेशन हे पहा, मेरा रेशन या ठिकाणी आलेलं आहे. तर हे पहा, मेरा रेशन 2.0 असं याचं व्हर्जन आहे. हे ॲप ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेलं आहे. तर ते आपण ओपन करूयात. ओके, हे पहा, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या अंतर्गत मेरा रेशन हे ॲप्लिकेशन महाराष्ट्र शासनानं लॉन्च केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी बेनिफिशरीज युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स यामध्ये बेनिफिशरीज युजर्स हे मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. मी आधार नंबर टाकलेला आहे. इथे पहा, हा कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन विथ OTP. OTP सफलतापूर्वक भेजा गया. ओके, इथे आता OTP व्हेरिफिकेशन होतं. या ठिकाणी जो काही OTP येईल तो आपण सबमिट करायचा आहे. तुमचा हा OTP आपल्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवरच जाणार आहे. तर हा OTP मी कॉपी केलेला आहे. OTP या ठिकाणी मी आता पेस्ट करतो आहे. OTP व्हेरीफाय होत आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. ओके, या ठिकाणी क्रिएट एम पिन असं म्हणते. एम पिन म्हणजेच या ॲप्लिकेशनसाठी एक पिन आपण क्रिएट करू शकतो किंवा हा पिन स्किप करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी फॉर अ बेटर एक्सपिरियन्स युअर डिव्हाइस विल नीड टू यूज लोकेशन ॲक्युरेसी. नो थँक्स.
तर या ठिकाणी आपलं रेशन कार्ड ओपन झालेलं आहे. तर रेशन कार्ड आपल्याला इथं दिसत आहे. या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक डाउनलोडचा पर्याय दिसतोय. तर डाउनलोडच्या पर्यायावरती आपण जर क्लिक केलं तर PDF स्वरूपात आपल्याला आपलं रेशन कार्ड ओपन होतं. पहा, ॲडोब ॲक्रोबॅट रीडर यामध्ये रेशन कार्डची PDF ओपन झालेली आहे. फर्स्ट पेज आणि सेकंड पेज. ओके, तर आपण बॅक घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत. मॅनेज फॅमिली डिटेल्स. मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये काय पाहूया. तर मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये आपल्या रेशन कार्डबद्दल संपूर्ण माहिती आहे. रेशन कार्डचा नंबर आहे, किती मेंबर एकूण आहेत, त्या मेंबरचे आधार नंबर आणि मोबाईल नंबर, मेंबर ID या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे जे मेंबर आहेत ते मेंबर या ठिकाणी डिलीट, एडिट आणि व्ह्यू अशा पद्धतीच्या ऑप्शनमधून आपण पाहू शकतो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲड न्यू मेंबर असा देखील उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला पर्याय आहे. तर ॲड न्यू मेंबर या पर्यायामधून आपण आपला नवीन मेंबर रेशन कार्डमध्ये वाढवू शकतो. तर डिलीट या पर्यायामधून जो काही मेंबर असेल तो आपण डिलीट करू शकतो. तर पुन्हा बॅक घेऊयात. रेशन एंटाइलमेंट्समध्ये काय पाहूया. तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला जे काही धान्य मिळालेलं आहे त्या धान्याचं तपशील या रेशन एंटाइलमेंट या पर्यायामध्ये दिसत आहे. इथूनही बॅक घेऊयात. तर सेल रिसीटमध्ये पहा, आपल्याला जे धान्य दिलेलं आहे, ज्या त्या महिन्यामध्ये जे धान्य दिलेलं आहे तर त्याबाबतचा तपशील, त्याची जी रिसीट आहे ती रिसीट आपल्याला या ठिकाणी दिसते. इथं आपण व्ह्यू रिसीट केलेलं आहे. तर ही पूर्णपणे रिसीट दिसत आहे. ती रिसीट देखील आपल्याला PDF स्वरूपामध्ये भेटू शकते. यानंतर बॅक घेऊयात. पुन्हा बॅक घेऊयात. तर पहा, सरेंडर रेशन कार्ड अशा पद्धतीचा सुद्धा एक ऑप्शन आहे. जर आपल्याला रेशन कार्ड सरेंडर करायचं असेल, आपण जर ट्रान्सफर होत असेल एखाद्या ठिकाणाहून, आपल्याला जर तिथलं रेशन कार्ड जर बंद करायचं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर आपण हे रेशन कार्ड सरेंडर करू शकतो किंवा रेशन कार्ड ट्रान्सफर देखील करू शकतो. तशा पद्धतीचा रेशन कार्ड ट्रान्सफरचा देखील या ठिकाणी पर्याय आहे. रेशन कार्ड ट्रान्सफर टाईप वगैरे वगैरे माहिती भरून आपण ते रेशन कार्ड ट्रान्सफर करू शकतो. बॅक घेऊयात. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीचं हे अतिशय सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीमध्ये ऑपरेट करता येण्यासारखं हे ॲप्लिकेशन आहे. हे पहा, या ठिकाणी आपल्याला होम, मॅनेज फाईल, फॅमिली डिटेल, रेशन एंटाइटलमेंट, सरेंडर RC अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर माय ग्रीव्हरन्स असा एक या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा पर्याय आहे. तर आपल्या कोणत्या तक्रारी असतील, आपल्या काही अडचणी असतील, आपल्या काही प्रश्न असतील तर आपण माय ग्रीव्हरन्स या पर्यायाद्वारे आपण या ठिकाणी नोंदवू शकता. जे आपले मंत्रालय आहे, अन्न मंत्रालय, पुरवठा विभाग आहे, या ठिकाणी आपल्या क्युरीज, आपल्या अडचणी आपण सबमिट करू शकता. तर मित्रांनो, या ॲप्लिकेशनचा वापर करून रेशन कार्ड संबंधित ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या आपण सद्य परिस्थितीमध्ये ऑनलाईन सॉल्व करू शकणार आहोत, ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकणार आहोत. तर या ठिकाणी बरेचसे अधिकार आपल्या हातात आलेले आहेत. तर आपण ज्या काही रिक्वेस्ट टाकणार आहे तर त्याची पडताळणी पुरवठा विभाग जो असतो, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय येथील पुरवठा विभाग जो असतो त्या ठिकाणी आपली ही रिक्वेस्ट डायरेक्टली पोचणार आहे. तर आपण ही माहिती पाहून आपण हे ॲप्लिकेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळू शकता, वापरू शकता.